नमस्कार. राजकारणात एखाद्या नेत्याची किंमत किंवा त्याचं यश अपयश हे त्याच्या उपयोगितेवर किंवा त्याच्या उपद्रव मूल्यावर ठरत असतं. पण असे काही मोजकेच नेते असतात जे त्यांच्या उपयोगिता आणि उपद्रव मूल्य या दोन्हीसाठी ओळखले जातात. आणि अशाच नेत्यांमधलं एक नाव आहे छगन भुजबळ. छगन भुजबळ जेव्हा सत्तेत असतात तेव्हाही चर्चेत असतात, विरोधात असतात तेव्हासुद्धा चर्चेत असतात, आणि सत्तेत असून विरोधी सूर लावतात तेव्हा ते सर्वाधिक चर्चेत असतात. आपल्या नेत्याला प्रसंगी चुकत असेल तर खडे बोल सुनवायला छगन भुजबळ कमी करत नाहीत. आणि तरीसुद्धा जेव्हा पक्षाला गरज असते तेव्हा पक्ष नेतृत्वासमोर एकच नाव येतं, ते म्हणजे छगन भुजबळ. असे छगन भुजबळ आज आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून हे जाणून घेणार आहोत की ही किमया ते कसे साधतात. भुजबळ साहेब, तुमचं आजच्या या NDTV मराठीच्या मुलाखतीमध्ये स्वागत आहे. आज तुम्ही मंत्रिपदाची शपथ तुम्ही 3 दिवसांपूर्वी घेतली, मात्र आज कार्यभार स्वीकारला. अन्न आणि नागरी पुरवठा खातं तुम्हाला मिळालेलं आहे. खात्यावर समाधानी आहात की एखादं वेगळं खातं हवं होतं किंवा एखादी वेगळी जबाबदारी? नाही, असं आहे की मी 2 वेळा मुंबईचा महापौर आणि आमदार झालो. अख्खी मुंबईचं 20 वर्ष जे आहेत महानगरपालिका पाहिलेली आहे. मेयर काउन्सिलचा अध्यक्ष झालो भारताच्या, म्हणजे सर्व महापौर परिषद. 91 साली मंडलच्या प्रॉब्लेमवरून मी ज्या वेळेला प्रश्नावरून शिवसेना सोडली आणि पवार साहेबांबरोबर काँग्रेसमध्ये आलो, त्यावेळेला पण असाच माझा मंत्रिपद मी एकटा आणि दुसरे 2-3 काही उपमंत्री, काही राज्यमंत्री असं काही होते. नागपूरला स्पेशल शपथविधी झाला आणि त्यावेळेला मी 91 मध्ये 1991 रेव्हेन्यू मिनिस्टर, महसूल मंत्री होतो. मग ते गेल्यानंतर पवारसाहेब आले, मी हाऊसिंग मिनिस्टर झालो. सरकार गेलं, मी काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता झालो. काँग्रेस वर्किंग कमिटीचा मेंबर झालो. आणि ज्या वेळेला सत्तेत आम्ही आलो त्या पवार साहेबांनी राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये जे मोठं पद आलं, उपमुख्यमंत्रीपद ते, आणि त्याच्याबरोबर होम मिनिस्ट्री, पर्यटन दिलं. त्याच्यानंतर काय म्हणतात तुमचं गृहमंत्रीपद होतं, गृहमंत्री तर दिलं. PWD 10 वर्ष होतं. नंतर मग हे अन्न पुरवठा वगैरे. आता काय, आता याच्यापेक्षा एवढी मोठी पदं हे कुठलंही खातं दिलं तरी आपल्याला ते चालतं आहे. आणि सगळ्या खात्यामध्ये माहितीसुद्धा झालेली असते. त्यामुळे विशेष आग्रह असा अजिबात नव्हता. जे असेल ते खातं द्या, काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. मी जेव्हा खातं घेतलं ना, लोक मग काय कसलं खातं घेतलं, हे काय झालं काय. पण मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला करोना आला, 2 वर्ष लॉकडाऊन आणि या सगळ्या गोष्टी होत्या, त्याचं हॉस्पिटल महत्त्वाचे होते, पोलीस महत्त्वाचे होते, तसंच हे खातंसुद्धा महत्त्वाचं होतं. मला आठवतं की मोदी साहेबांनी जाहीर केलं 9 वाजता की उद्यापासून सगळं बंद. आणि बंद म्हटल्यानंतर अनेक ठिकाणी महत्त्वाचे, मुंबई पुण्याला वगैरे लोकांनी 10-11 वाजता धाव घेतली, दुकानं उघडा उघडा उघडा, आम्हाला धान्य द्या, काय खायचं. त्यावेळेला दिल्लीवरून मी एका सिनियर पत्रकार, त्याला मी तिथून मुलाखत दिली की बाकी सगळं बंद राहील, पण माझं हे डिपार्टमेंट, अन्न खातं, अन्न पुरवठा हे बंद राहणार नाही. लोकांनी काळजी करण्याचं कारण नाही, शांत बसावं. आणि मी नंतर पाहिलं, लोक पण एवढे घाबरलेले, सगळ्यांनीच आपलं मास्क लावलेला. ती पण माणसं त्यांनी काम करणारी सगळी बाकी आहे. आमचे हमाल बंधू मिळेनात, पण म्हणे घाबरून. ट्रक ड्रायव्हरने मिळेना, ते सगळं क्लीनर वगैरे अमुक तमुक. आमच्या खात्यातले लोक बंद होऊन बसले. 54,000 दुकानं आहेत महाराष्ट्रात. त्या 54,000 दुकानामध्ये
आम्ही सतत माल पाठवला. नाशिकला बसतो 10 तिथे PA काम करत होतं. रात्र मंत्रालयात जवळजवळ 10 लोक काम करत होते आणि प्रत्येक ठिकाणी धान्य पोचलं की नाही बघत होतो. कुठेही धान्य त्याची कमतरता जाणवली नाही. त्यावेळेला मला कळलं की किती मोठं आणि महत्त्वाचं खातं आहे. हे बंद राहिलं तर काय होणार लोकांचं. तेच खातं तुम्हाला आता पुन्हा मिळालं आहे. पण तुमच्या या मंत्रिमंडळातल्या प्रवेशाची एक वेगळी कहाणी सांगितली जाते. म्हणजे असं आहे की तुमच्या नावाला, तुम्ही स्वतःही तो उल्लेख केलेला आहे यापूर्वी, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हिरवा कंदील अगोदरपासूनच होता, पण पक्ष नेतृत्व मान्य करत नव्हतं. आताही अशी एक चर्चा आहे की तुमच्या मंत्रिमंडळ प्रवेशासाठी सर्वाधिक दबाव तुमच्या पक्षावर मुख्यमंत्र्यांनी टाकलाय. काय तथ्य आहे? नाही, हे खरं आहे की मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना किंवा नरेंद्र मोदी, अमित शहा साहेब, ह्या सगळ्यांनाच जे काही माझा समावेश झाला नाही त्याबद्दल थोडंसं आश्चर्य वाटलं. आणि त्यांनी स्वतः मग जे काही बोलायचं असेल, कुठे बोलले असतील, काय चाललं. आणि नंतर मग झालं असं आहे की मला दुःख कसलं आहे. मी 40 वर्ष तिकडे आहे. दुःख म्हणजे चिंता, दुःख एवढंच होतं की आता ही इमारत मी उभी केलेली आहे. अनेकांची मदत झाली. पवार साहेबांच्या बरोबरीनं मी राष्ट्रवादीची इमारत उभी केली. मग तिथे कुठे गौंडी काम केलं, कुठे मी सुधार काम, काहीतरी केलं ना मी. आणि त्या घरात ज्या वेळेला थोडेसे अवहेलना होते त्यावेळेला मग दुःख वाटतं. आता ते दुःख नंतर आलेल्या लोकांना किंवा दर 5 वर्षांनी घरं बदलणाऱ्या भाडेकरूंना ते दुःख कळत नाही. मग ते घर मालकाला किंवा घरात त्या घर उभं करणारे जी माणसं असतात त्यांना ते दुःख जाणवतं. तेवढं दुःख मला होतं. बाकी ठीक आहे, आता कधी ना कधी तर मी इथून रिटायर होऊन जाणार. आणि माझी इच्छाच पहिल्यांदा होती. पण म्हणजे तथ्य माझी इच्छा मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी या तिघांना सांगितलं होतं दिल्लीला, नाशिकचं नाव आल्यानंतर नाशिक में छगन भुजबल जी खड़ा रहेगा आणि कोणी आमची सीट आहे, मेरे पास भेज दो, वही खड़ा रहेगा. होळीच्या दिवशी मला बोलवून घेतलं तटकरे, फडणवीस आणि अजितदादाने. बघा तुम्हाला उभं राहायचं. कुठे, कशाला? मी तर नाही मागितलं. नाही तर काय करणार, त्याची सगळी परिस्थिती सांगितली. आणि म्हटलं मला नको, तुम्ही काय कोणा, तुम्ही जाऊन तिकडे सांगा दिल्लीला, आम्ही काय करणार. आणि नंतर मी गेलो, बातमी तुमच्याकडून हळूहळू ती पसरतेच. आणि मग लोकांची पण लोंढे यायला सुरुवात झाली. सुदैवाने नाशिकमध्ये जे आहे ना, काही कोणाचं काढलं तर आजही भुजबळ फार्मर चला. आज मी इथे जरी असलो तरी तिथे लोक बसले आहेत, PA बसलेले आहेत, टायपिस्ट बसलेले आहेत, सगळं ऑनलाईन सगळी व्यवस्था. मोठं ऑफिस आहे. क्वचितच कोणातरी एवढं मोठं ऑफिस एखाद्या आमदाराचं असेल. तीच परिस्थिती एवढ्याला मोठं ऑफिस आहे आणि ते सतत चालू असतं. लोक बसलेले आहेत, काही मदत चला. त्यामुळे सगळे मुस्लिम कम्युनिटी पण आले, दलित आले, आदिवासी आले, OBC आले, सगळे उद्योगधंदेवाले आले. अहो मराठा समाजाचे लोक आले की आम्हाला बाकी काही घेणार, पण नाशिकच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही आम्हाला पाहिजे. ब्राह्मण समाजातले ते सगळे यांची नावं आपण नेहमी वाचतो, शास्त्री वगैरे, त्यांनी येऊन अक्षता वगैरे जोर पकडला. आणि 1 महिना झाला तरी माझं नाव डिक्लेअर्ड होईना. 288 पैकी 2-4 नावं फक्त शिल्लक राहिली होती, तरी नाव नाही माझं. मग म्हटलं ठीक आहे, मी आता विड्रॉ होतो. आय डोंट वॉन्ट टू कंटेस्ट नाव. ह्युमिलेशन आहे ना, तुम्ही नाही म्हणण्यापेक्षा मी जातो ना. बुवा पण काय कारण आहेत? म्हणजे मंत्रिपद देतानाही तुम्हाला. आणि मग नंतर मी म्हटलं ठीक आहे काय, पण त्याचा परिणाम आपोआपच इतर जागांवर सुद्धा झाला. तो होतोच.
तर मी एक लक्षात घ्या, मी माझ्या मतदारसंघापुरता मर्यादित नाही आहे. जे काम मी आज करतो आहे 50-60 वर्ष हिंदुस्थानात करतो आहे, पण महाराष्ट्रात तर नक्कीच जास्त करतो. परिणाम व्हायचा तर झाला. अनेक ठिकाणी जे आहे अडचणीत आहे गेल्या. भुजबळ साहेब आता त्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर राज्यसभा एक आली, मी म्हटलं मी जाऊ, तो पार्टीला फायदा होईल. तर त्यांनी ते सांगितले सुनेत्रा वहिनी जे आहेत त्या पडल्यात, आपण त्यांना मदत करा म्हणून मी जाते. ठीक आहे. नंतर आलं दुसरी सीट, मग त्याने सांगितलं मी शब्द दिला आहे नितीन पाटील. म्हटलं कठीण आहे. मकरंद पाटील त्यांचा कोण भाऊ आहे एवढं नंतर मला कळत, मी अजून त्याला बघितलं नाही कदा. आणि म्हटलं काय आहे शब्द दिल्यावर, मग मी काय करू आता. तुमची फार गरज आहे, तुमचा फेस आम्हाला निवडणुकीत पाहिजे. कारण त्यावेळेला खरंच थोडीशी अडचण निर्माण झाली होती, कारण खासदारकीमध्ये फार मार खाल्ला होता. त्यामुळे तुम्ही इथं राहायला पाहिजे, काय करून आपल्याला सरकार आणायला. मी लढायला उभा राहिलो. ते आमचे मित्र जे आहेत नवीन, ज्यांना अंतरवाली सराठी, त्यांच्याबद्दल विचारूया आपण. पण माझं ते ऐका हो, त्याने काय महाराष्ट्रात घेतले तर 2 दिवस फक्त येवल्यातच येऊन बसले. आणि ती निवडणूक अशी कठीण झाली मला. 4,000 मतं पडणारे लोक जे आहेत निवडून येणारे ते लाख मतावर गेले हो. आणि इथे मी 60,000 मतांनी प्रत्येक वर्षी 4 वेळा निवडून आलो. तिथं माझं मताधिक्य कमी झालं, अर्ध्यावर आलं. मी त्यांना सांगितलं, ते म्हणायला लागले आता तुम्ही असं करा, आता तुम्ही राजीनामा द्या. म्हणजे पक्ष मला सांगायला. म्हटलं का नाही, मी आमच्या नितीन पाटलांना परत बोलवतो, तुम्ही खासदार व्हा आणि समीर भाऊला आपण तिकडे उभं करू, कुठे येवल्यामध्ये. मी म्हटलं ही निवडणूक अतिशय अट्टीतट्टीची झाली. गावागावामध्ये अशा जातीच्या फळ्या पडलेल्या आहेत. काय एक माझे लोक बोलायला तयार नाही आहे. मी त्यांना सोडून गेलो, लोक काय म्हणतील मला, आम्ही याच्यासाठी एवढी दुश्मनी घेतली या लोकांबरोबर, हा मला सोडून गेला राव. म्हटलं पण मला 2-2.5 वर्ष राहतो मी, तोपर्यंत सगळं शांत होईल, कामही चांगलं होईल. काय नंतर मी तुम्ही म्हणा तिकडे मी जातो. पण मी तेच विचारतोय, म्हणजे आता ते त्यांनी जे आहे ते म्हणाले आम्ही विचार करतो. मी आपण म्हटलं आता होईल काहीतरी बरोबर, पण तो विचार काही झाला नाही. मग मला राग आला. राग वाटण्याचं कारण ते आहे. पण तुमचाच मुद्दा मी पुढे नेतो की तुम्ही असं म्हणताय की, आणि ते खरं पण म्हणजे ज्या वेळेला निवडणुकीचं विश्लेषण झालं त्यावेळेला सांगितलं गेलं की मराठा विरुद्ध ओबीसी ही जी एक दुही माजली होती, त्यात तुमचा उपयोग महायुतीला चांगला झाला. म्हणजे तुम्ही जे मुद्दे मांडले जरांगे पाटलांना, तुम्ही ज्यावेळेला जरांगे पाटलांविरोधात बोलत नव्हते त्यावेळेला तुम्ही बोलला. मग असं असतानाही पक्षाने का डावललं मंत्रिपद? काही लोकांचं असं म्हणणं आहे की लाडकी बहीणपेक्षा ही जी आहे ओबीसी हा मतदार पूर्णपणे ज्या महायुतीकडे आला. लाडकी बहीणमध्ये सुद्धा जे आहे काय, एखाद्या पक्षामध्ये एखाद्याचे पतिदेव हे विरुद्ध असेल तर गडबड होते ना. किती बायकोनी पैसे कमवून आणले तरी किंवा मिळाले तरी, पण ओबीसीचा निश्चितपणे फार मोठा फायदा झाला. लाडक्या बहिणीचा पण फायदा झाला. का त्यांनी आता त्या तुमच्या प्रश्नाचं काय उत्तर आहे पण मला नाही माहिती. पण आता मी पण आता मला एक असं विचारायचं साहेब की कमबॅकची जी स्टोरी आहे, तुम्ही आता तुमचं मंत्रिमंडळात कमबॅक झालं, त्याची मागची स्टोरी काय आहे? अचानक एकदम कसं काय ठरलं की तुम्हाला उद्या मंत्रिपदाच्या शपथ घ्यायची आहे वगैरे? हे बाई, हे तर खरं आहे. दुर्दैवानं जे आहे ते धनंजय मुंडे जे आहे त्यांच्यावर जे काही आरोप झाले त्यामुळे राजीनामा द्यावा लागला. आणि या सगळ्यामुळे जेव्हा जेव्हा काही प्रश्न उभे राहिले मुंडेंच्या पासून, तेव्हा मीच तुम्हाला बोलणार होतो की तुम्ही काय तर राजीनामा मागता, चौकशी होऊ द्या ना, मग त्याचा राजीनामा घ्या. डिफेंड करणारा प्रत्येक वेळा छगन भुजबळच होता. मग त्यांना असं वाटलं असेल कदाचित जागा खाली आहे. चर्चा झाली मागच्या मंगळवारी आणि तेव्हा ठरलं की ठीक आहे म्हटलं. आणि मी म्हटलं काय नाही,
ते म्हणाल त्यावेळेला मी जायला तयार आहे. काय आता मला जे आहे समाधान आहे. पण साहेब ते जे म्हटलं जातं की तुम्ही नागपूर अधिवेशनानंतर नाशिकला जेव्हा निघून गेलात, मंत्रिमंडळात तुमचं नाव नव्हतं आणि तिथे तुम्ही जाऊन छोटी म्हणजे तुमची जी स्टाईल आहे, ज्या पद्धतीने तुम्ही भाषण करता की जहा नाही चैना वहा नाही रहना, त्याचा किती परिणाम, कारण अशी त्यावेळेस चर्चा होती की तुम्ही भाजपसोबतही जाऊ शकतात, यामध्ये किती तथ्य आहे? असं आहे ना की आम्ही 3 पक्ष एकत्रित काम करतो आहोत. त्यामुळे या पक्षाचा लीडर त्या पक्षाचं घेणं हे युती धर्माला सूड नसतं. ते कसं जाणार? असं आहे. पण जायची इच्छा होती तुमची? हं? जायची इच्छा होती मधल्या काळात जे 5-6 महिन्यात तुमच्याबरोबर पक्ष नेतृत्वाने जे व्यवहार केला? नाही, खरं सांगायचं मी अतिशय चिडलेलो होतो. जाऊ शकला असतात? जाऊ शकलो असतो. काय पण नंतर म्हटलं थोडं शांत राहून थांबावं. काय कारण काय की मनाला लागतं होते. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी काही जिवंत आहेत अजूनही, ज्या वेळेला पवारसाहेबांना बाजूला काढलं आणि फूट झाले त्या तिथून सारखे फोन येत होते. खोडके तुम्हाला माहिती, त्याला विचारा. कपिल पाटील MLC त्यांना विचारा, मुकुल वासनिकना विचारा, कलमाडीला विचारा. बाकी तो वारले, पायलट वारले, माधवराव शिंदे वारले, दीक्षित, ऑस्कर फर्नांडिस. तुम्ही फक्त या इथे, जाऊ नका, आम्ही तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करतो. तर खरंच होतं ना, काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेना BJPच्या सरकारला अंगावर घेणारा त्यावेळेला एकच छगन भुजबळ होता, एकटा होता. माझ्या घरावर जीवघेणा हल्ला झाला. त्याचा परिणाम असा झाला की जनमत जे आहे हे त्या सरकारच्या विरुद्ध गेलं होतं. काँग्रेसचं म्हणणं की तू जाऊ नका, तुम्हीच तुमचं नावच घेतो. पण मी म्हटलं मला पवार साहेबांनी मी ज्या कारणासाठी आलो की OBC मंडल आयोग त्याची अंमलबजावणी करावी, ती पवार साहेबांनी मोठ्या धीरोदात्तपणे केली. म्हणजे माझ्या तेवढे उपकार, त्या कारणासाठी मी शिवसेना सोडली होती. पण आता काय, मी म्हटलं मी त्यांच्याबरोबर राहीन. त्यावेळेला काही आमचे आमदार कमी झाले आणि काँग्रेसचे वाढले, म्हणून काँग्रेसला 1 नंबर आणि आमच्याकडे 2 नंबर आहे. आमचे कमी झाले. आमची मध्ये अजितदादा पण म्हणाले की 4 महिने मिळाले असते ना, कारण ती 6 महिन्या अगोदर घेतली ती निवडणूक. आम्हाला 4 महिने मिळाले. और आमच्यात जिल्हा बॉडीत सुद्धा नाही, जिल्ह्याला अध्यक्षच नाहीत. वेळ मिळाला नाही, फार वेळच नाही. फक्त पवार साहेब एका हेलिकॉप्टरमध्ये आणि मी दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये आणि फिरतोय दोघंच. वेळ नाही. 15 मीटिंग घेतलेल्या आहे. सकाळी 9ला सुरुवात करायचो, सूर्योदय झाला की कारने सुरुवात व्हायची आणि जिथे शेवटची मीटिंग असेल तिथे हेलिकॉप्टर तोपर्यंत लँड होऊन थांबायचं. पवार साहेबांनी आम्ही केलं. त्यामुळे आणि त्यातमध्ये जे काही चांगलं पद मिळत होतं ते पवार साहेबांनी दिलं मला. पण मला तुम्हाला हे विचारायचं, तुम्ही आता असं म्हणालात की मी चिडलेलो होतो आणि काही निर्णय घेऊ शकलो असतो, भाजपमध्ये जाऊ शकलो असतो. भाजपकडनं काही अप्रोच झाले होते त्यावेळेला तुम्हाला पक्षात या किंवा तशा स्वरूपाचा तुम्ही एखादा प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवला होता? असं आहे की बाबा तुम्ही सगळ्याच गोष्टी खोदून विचारायला लागलात, तर मी तुम्हाला काय काय सांगू. कोणाकोणाचा अप्रोच झाला होता, कुठल्या कुठल्या पार्टीची इच्छा होती. मग थांबले कुठे ते? ती सगळी चर्चा थांबली कुठे? नाही, मीच थांबलो ना, थोडा वेळ थांबलो. जातात दिवस जातात. जसं आपण म्हणतो ना, दुःख सुद्धा सगळ्याच वेळेला आपल्याला साथ देत नाही. कायमस्वरूपी नसते. कायमस्वरूपी. सुख सुद्धा तसं नसतं, दुःख सुद्धा तसं जातातच. तुम्ही आता मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, परत एकदा जरांगे पाटील, अंजली दमानिया आणि त्यावरूनही सामना हे सक्रिय झालंय. सामनाने तर खूप मोठा लेख लिहिला, एडिटोरियल लिहिलं आणि तुमच्यावर खूप टीका केली. इव्हन तुम्ही मंत्रिमंडळात आलात तर फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघांना घेरलंय. त्यांना माझं उत्तर आहे, मी ज्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात शिवाजी पार्कवर शपथ घेतली तेव्हा मी त्यांच्यासुद्धा मांडीला जाऊन बसलो. त्यावेळेस शिंदे पण तिथे होते आणि सगळेच तिथे होते. त्यावेळेस तुमचं काही ऑब्जेक्शन नव्हतं, बरोबर. आणि हे सगळं जे आहे
बाळासाहेबांचं आमचं जरूर झालं, पण बाळासाहेबांचं मी जेव्हा होतो शिवसेनात त्यावेळेला मी साध्या शिवसैनिकापासून तर बाळासाहेबांचा उजवा डावा काय म्हणा हात होईपर्यंत मी त्यांचे सगळं काय केलं. लढाई नुसती भाषणात नाही, लढ्यात उतरलो प्रत्येक वेळा. पण त्याच वेळेला बाळासाहेबांनी सगळे प्रश्न उचलून आम्हाला पोटाशी धरलं, सगळ्या फॅमिलीला म्हणा घेऊन ये म्हणे गेलो, संपला आमचा विषय. प्रश्न असा की त्यावेळेला तुम्ही बोललात नाही. आणि मला तुम्हाला आणखीन एक सांगायचं आहे, त्यावेळेला माझी महाराष्ट्र सदनची केस सुरू होते आणि आम्ही ती केस, त्या केसमधून काय म्हणता बाहेर आम्हाला काढावं, काय मुक्तता करावी, केस पुढे चालेल त्या आत्ताच मुक्तता करावी, आणि ती केस आम्हाला लागू होत नाही. ती केस चालली आणि महाराष्ट्र सदन आज एवढं 5 स्टार कोणाचं ना, दिल्लीमध्ये फक्त एकच त्यावेळच्या राष्ट्रपतींनी उद्घाटनात सांगितलं, राष्ट्रपती भवनानंतर हेच 15, 16, 17 वर्ष झाले, पैसा अजून दिला नाही त्याला. अंधेरीचं जे आहे RTO ऑफिस त्याच्यातच बांधलं गेलं. 5 स्टार आहे ते भवन बघा. हे एवढं हाय माउंट ते थोडंसं अर्धवट राहिलं पहा, त्याला एक पैसा दिलेला नाही. आणि 25,000 कोटी मिळाले, 10,000 कोटी मिळाले, 800 कोटी मिळाले, आणि संपूर्ण कॉन्ट्रॅक्टच 100 कोटी रुपयाचं. आणि ते काय नाव आपलं विलासराव होते, त्यांचा तो ओळखीचा होता, तो चमनकर. आणि तो विलासराव अरे कर रे तू, तुला देऊ आम्ही, तो विचार कर दिला. तर कोर्टात हेच विचारलं की तुम्ही यांना किती पैसे दिले, या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही काय पैसे दिले तर तो मला देईल ना, मी जर पैसे जर घेतले तर. तेच तर त्यांनी सांगितलं की साहेब एवढे वर्ष झाली मला एक पैसा नाही दिला नाही. सांगा, विचारलं सरकारी वकील नाही दिला नाही. मग भ्रष्टाचार कसा झाला ते सांग. 25,000 कोटी कोणी सांगितलं की तिकडचा FSI इकडे वापरला, शक्य तरी आहे का? म्हणजे हे आता सगळं भाजपला पटलं. या सगळ्या गोष्टी झाल्या कोर्टामध्ये, आणि कोर्टाने आम्हा सगळ्यांना त्या केसमधून बाहेर काढलं. 80 पानाची त्याच्यावर जजमेंट आहे. आणि त्याला पहिला पेढा घेऊन मी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे येऊन त्यांना तो पेढा दिला. सगळी बातमी पण आली, पवार साहेबांना पण भेटलो. आता एक तर आहेच राजकारणामध्ये, आपण जरी सुटलो तरी इकडे अपील तिकडे अपील, इकडे त्रास तिकडे त्रास करतो. अरे पण जर झालाच नाही, आम्हाला जर निर्दोष निष्कलंक सोडलेला आहे, मग भ्रष्टाचारचे आरोप तुम्ही कसे काय करता? तुमचा कोर्टावर नाही विश्वास. पण आता फडणवीस साहेबांना पण खूप ट्रोल केले जात आहे अनेक. पण त्याच्यामध्ये पण मला सांगायचं, मी फडणवीस साहेबांचा मंत्री नाही आहे, मी NCP कोट्यातला मंत्री आहे. फडणवीस साहेब यांनी माझ्याबद्दल चांगली भावना बाळगली, त्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात काम करतो. पण कोटा कुणाचा आहे? NCPचा आहे. NCPने कुणाला घ्यावं त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं भुजबळांना घ्या, नाही ऐकलं NCPच्या लिडर्सने. आता सांगितलं आता घ्या, ऐकलं. पण शेवटी कोण निर्णय कोणाचा? NCPचा. शिंदेचे मंत्री कोण ठरवणार? शिंदे ठरवणार. BJPचे आम्ही नाही ठरवणार, BJP ठरवणार. मग काय दोष त्यांचा? दोष काय मग त्यांचा? पण हा आरोप प्रत्यारोप आरोप करताय. जरांगे पाटील, अंजली दमाने यांच्या आरोप प्रत्यारोपांचा मुद्दा थोडासा बाजूला. पण आता गरज तुमची का भासली? असं आहे का त्यामागे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे ओबीसी वोट बँकेसाठी भुजबळ आम्हाला मंत्रिमंडळात हवेत? असंच तुमचं सगळ्यांचं जे आहे इन्फ्लुअन्स आहे तो सगळ्यांचा, कोण काय कोण काय कोण काय काय. पण छगन भुजबळ काय हा महत्वाचा होता ना. अहो मी कोर्टात माझी केस सुरू असताना, मी जामिनावर असताना शरद पवार साहेबांनी शिवाजी पार्कवर मला उभं राहून शपथ घ्यायला लावले. काहीतरी तर असेल ना माझ्यामध्ये, काहीतरी का फक्त निवडणूक असेल? 2 वेळा या मुंबईचा महापौर झालो आणि आमदार सुद्धा झालो आणि सगळ्या हिंदुस्थानच्या महापौरांचा चेअरमन झालो. हा उगीच झालो, काहीतरी असेल ना.
आणि बाळासाहेबांच्या बरोबरीनं काय लढत राहिलो, अनेक वेळा जीव धोक्यात घातले. काय एकदा बाळासाहेबांची ऑर्डर झाली की संपला विषय आहे. काय नॉट टू क्वेश्चन व्हाय बट डू अँड डाय, खतम. काहीतरी असेल ना आमच्यात, का फक्त निवडणूक असेल? साहेब, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की खूप चर्चा होते की आत्ता वर्धापन दिन आहे तुमच्या पक्षाचा, त्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी सोबत येऊ शकतात. तुम्हाला थोडंसं वाटतंय की दोन्ही राष्ट्रवादींनी सोबत यायला पाहिजे आणि शक्यता आहे होईल भविष्यात, असं काही तुम्हाला दिसतंय का? आम्हाला काय वाटतं हा मुद्दा नाही आहे. मुद्दा इन शॉर्ट काय आहे, हे दोन पक्ष एकत्र येणार नाहीत. पण आता अजित पवारांनी कारण अजित पवारांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्या चर्चेमध्ये काहीही तथ्य नाही, संपला विषय ना. आता तुम्हीच मीडिया चालवणार का तो विषय? नाही, पण गेल्या काही दिवसात अजित पवार आणि शरद पवारांच्या बैठका अहो, वेगवेगळ्या त्यांचा- बैठकांमुळे हे बघा पवार साहेब हे असे पॉलिटिशियन आहेत, राजकीय विरोधाला विरोध, पण जेव्हा जनतेची कामं असेल त्यावेळेला ते कुठल्याही मंत्र्याकडे जाणार, मोदी साहेबांकडे जाणार, सगळ्यांकडे जाणार. आणि त्यांचं ज्येष्ठत्व पाहून आणि अभ्यास पाहून ते सुद्धा त्यांना योग्य प्रकारे मान सन्मान देतात. ज्या अडचणीत आलं सगळं, भुजच्या वेळेला भूकंप, तेव्हा वाजपेयी साहेबांनी सुद्धा त्यांच्यावर जबाबदारी टाकली विरोधी पक्ष असताना. तर ही त्यांची क्वालिटी आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की राजकारणाची वेळ राजकारण, पण साखरेमध्ये आम्ही काय राजकारण करणार? हे गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, दुधाचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, हे पाणी प्रश्न, अमुक तमुक, हे जनतेचे प्रश्न आहेत. ते प्रश्न करण्यासाठी मी बोलणार, जाणार. आणि त्याच धर्तीवर अजित पवार सुद्धा तिथे जातात. अनेक ठिकाणी दोघेही मेंबर्स आहेत, अनेक ठिकाणी आहेत. मला वाटतं अनेक म्हणजे रयत पण असेल तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट वगैरे अनेक ठिकाणी आहेत, विद्या प्रतिष्ठान. मग तिथे जर काही महत्त्वाचं काम असेल तर जाणार नाहीत. पण गेल्या काही दिवसांपासून दोन्हीकडचे आमदार म्हणजे विशेषतः शरद पवार गटातले आमदार असा एक त्यांनी घोषा लावलेला आहे की आपण एकत्र झालं पाहिजे. आणि दोन्ही नेते शरद पवारांनी सुद्धा मुलाखतीत हा रेफरन्स दिलाय की पुढच्या पिढीच्या हां, तो निर्णय त्याच्यामुळे ही चर्चा सुरू झाली. पण आता मी त्याच्यावर काय मुद्दा, मी तुम्हाला सांगितलं की मला स्वतःला असं वाटतं आणि अजितदादाने क्लिअर केलेलं आहे. पण शरद पवार साहेब आमदारांच्या त्यांच्या ऐकतील का, असं वाटतं का? जो दबाव त्यांच्यावर निर्माण होत चाललेला आहे, शरद पवार साहेब ऐकणार नाहीत. परवा तुम्हाला शरद अनेक वेळा तिकडे आम्ही असताना आम्ही सुद्धा घेऊन गेलो हे प्रपोजल त्यांच्याकडे. त्यांचं काय म्हणणं, मी येणार नाही, तुम्ही जा. आता सुद्धा ते तेच म्हणतात. आता 2च दिवसापूर्वी तुम्ही जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतली, शरद पवारांनी, सुप्रिया सुळेंनी तुम्हाला फोन केला, काय बोलणं झालं? सुप्रिया ताईंचा फोन आला होता, मी तो मिस कॉल होता, मग ताईंना फोन केला. म्हटलं ताई काय फोन? नाही, बाबांना बोलायचं होतं. तर त्यांनी घेतला फोन. तिथेच मिटिंग चालू होती आमची त्या MCA मध्ये. त्याच वेळेला आतमध्ये जाऊन बोललो मी, नमस्कार केला फोनवरून त्यांना आणि म्हटलं घेतली शपथ, छान झालं, चांगलं झालं म्हणे. नाही म्हटलं साहेब आशीर्वाद असू द्या. आणि मी ते सरळ सरळ सांगतो, मला या महाराष्ट्रातल्या 2 मोठ्या नेत्यांचं सहकार्य मार्गदर्शन लाभलेलं आहे. आणि ते पण अगदी जवळून, फार लांबून आहे, उजवा डावा हात म्हणूनच. मग ते बाळासाहेब ठाकरे आणि पवारसाहेब हे मी तर मग ओपन आज सुद्धा बोलतो, उद्या सुद्धा बोलणार. आता ठीक आहे, राजकारणाच्या वेळेला राजकारणावर, पण ह्यांच्याच तालमीत मी लढायचं आणि टक्कर द्यायची कसं, जसं बाळासाहेबांनी शिकवलं तसं सामाजिक कार्यामध्ये कशा रीतीने काम केलं पाहिजे बघलं. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत. तुमच्या पवारसाहेबांनी तुमच्या मंत्रिमंडळ प्रवेशामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा एक नवीन मुद्दा आता तो निर्माण आता संपला विषय. मी सांगितलं की या वाट्यात मला जायचं नाही. काय कोणीही पालकमंत्री असला तरी मी त्याला पूर्णपणे सहकार्य करणार. आणि जी काही कामं असतील किंवा अशा सूचना असतील, 10 वर्ष मी पालकमंत्री होतो. कुंभमेळ्याच्या मागच्या 2015 ती जबाबदारी पार पडली. कुंभमेळ्याचा संपूर्ण तो आहे. पण आताही कुंभ येतोय, अशा वेळेला कुंभमेळ्याचं सगळं काम काय, इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड, त्या नदीच्या काठीचं घाट वाढवणे, मंदिराची सुधारणा, बोट क्लब, काय तुमचं एअरपोर्ट, फिनिंग ट्रॉली तिकडे गडावर, अनेक गोष्टी केल्या. नाशिक पुणा रोड, नाशिक संभाजीनगर रोड. आता असं आहे की
कुठे काय असलं तर तुम्ही उद्या तुम्ही पालकमंत्री असाल तर तुम्ही मी तुम्हाला सांगितलं की बाबा असं असं आहे, जरा विचार करायला पाहिजे आपला व्हायला. तुम्ही नाही म्हणणार नाही आम्हाला, मग काय मला अडचण आहे. जनतेचं काम करण्यासाठी डेव्हलपमेंटसाठी जायचं आहे. म्हणजे पालकमंत्री पदाचा आणि तुमचा आग्रह नाही. ते काय किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय, मी सांगितलं आपल्याला हे करायला पाहिजे, हे नका करू, त्याचा विचार होतो. म्हणून पालकमंत्री पदाचा माझा आग्रह नाही. एक दोन फक्त शेवटचे मुद्दे. एक म्हणजे तुम्हीही आता मंत्रिमंडळात समाविष्ट झालेला आहात, तुमचा समावेश झाला आहे, पण समीर भुजबळांचा मुद्दा अजूनही अधांतरीच आहे. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, पक्षाचा राजीनामा दिला होता. आता असं म्हटलं जातं आहे की पक्षाने राजीनामा स्वीकारलाच नव्हता. समीर भुजबळांबद्दल काय निर्णय होणार? असं आहे की समीर भुजबळ त्यालाही कारण होते. 500 लोक त्या अजितदादांचे ते आले होते की आम्हाला समीर भुजबळला किंवा कोणाला तरी लढवायचं, बस काही अडचण आहे तिथली, काय अडचण आहे तर तुम्ही काय ते तुमच्या या रिपोर्टरला विचारा. तसं काय करायचं, समीर म्हटलं कर, मग आता एवढं करायला पाहिजे काय म्हणजे करा, अगोदर राजीनामा दे. त्याने राजीनामा दिला आणि त्याने सांगितलं मी पण यायचो नाही, पंकजने पण यायचं, कोणी यायचं नाही तिकडे, मी एकटा लढवणार. झालं, एकटा जाऊन पक्षाचे निश्चय नसताना 50,000 मतं घेतली, काही सोपी गोष्ट नाही. पण एक लक्षात घ्या, देवळालीला आमच्या युतीचे 2 उमेदवार उभे राहिले, हा, आणि तेही हे सिंबाळ घेऊन. तिकडे बुलढाण्याला मनोज काळांदेच्या इथे सीट आमची असताना शिंदे साहेबाचा उमेदवार उभा राहिला सिंबाल घेऊन, निवडून आला. ही गोष्ट असं 10-12 ठिकाणी झालं. आम्ही ती फसवेगिरी नाही केली. आम्ही म्हटलं ठीक आहे, त्यांची सीट आहे ना, त्यांना आम्ही स्वतंत्र लढू. आता याच्या पुढे काय त्यांनी बोलवलं तर ते जाणार, त्यांच्या ऑफिसमधून मेसेज येतो समीर भाऊ या असं. आता एक शेवटचा मुद्दा, आता तुम्हाला मंत्रिपद मिळालेलं आहे, काय पुढचे प्लॅन्स आहे? कारण तुमच्या काळात सुरू झालेली शिवभोजन योजना असेल किंवा इतरही या खात्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. पुढचा रोडमॅप कसा असणार आहे छगन भुजबळांचा? आणि दुसरा एक मुद्दा, जेव्हा तुम्ही नाराज होता तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की जहा नाही चैना वहां नहीं रहना. आत्ताच्या परिस्थितीत तुम्हाला कोणत्या ओळी सुचत आहेत? अरे काय मी तर सांगितलं ना आता, क्या मैं देर से आया हूँ मगर दुरुस्त आया हूँ, देर से आया मगर दुरुस्त आया हूँ. आणि हे पण सांगितलं, जो ख्वाबों में देखते हैं वो हकीकत में नहीं होता है, और जो जिंदगी सिखाती है वो किताबों में कहाँ होता है. तो जिंदगी आपल्याला शिकवते आहे, जीवन शिकवते आहे. जीवन है संग्राम, बंदे ले हिम्मत से काम चलता है. धन्यवाद भुजबळ साहेब आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे भुजबळ, छगन भुजबळ एक जिंदादिल व्यक्तिमत्व राजकारणातलं, आणि आपल्यावर आलेली संधी, आपल्या समोर आलेली संधी ज्या सफाईनं ते हेरतात त्याच सफाईनं आपल्यावरची संकटसुद्धा ते परतवून लागतात, आणि हाच त्यांचा स्वभाव त्यांना या राजकारणात टिकवून ठेवण्यासाठीचा उपयोगी ठरतो असं म्हणता येईल. आता पुन्हा एकदा ते नवीन दमानं या मंत्रिमंडळात समाविष्ट झालेत. पुढच्या काळात त्यांच्याकडनं चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे आणि त्यांना याच शुभेच्छा आपण देऊया. धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू.